मॉर्निंग वॉकसाठी निघाल्यानंतर घरापासून काही अंतरावर जाताच डोळा ठेवून असलेल्या 4 जणांकडून जबरदस्तीनं गाडीत बसवून अपहरण केलं जातं आणि सायंकाळी अपहरण केलेल्या व्यक्तीचा मृतदेह हा उरोळी कांचन येथील शिंदवणे घाटात बेवारस अवस्थेत आढळून येतो। पोलिसही घटनास्थळी पोहोचतात आणि या मृतदेहाची ओळख पटवून घेतात। आता एखाद्या थ्रिलर चित्रपटाची कथा असावी अशी ही कहाणी आहे पुण्यातील सतीश वाघ हत्याकांड प्रकरणाची। सतीश वाघ हत्याकांड प्रकरण हे ताजं असतानाच याबद्दल एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ती म्हणजे सतीश वाघ यांची हत्या ही त्यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन केल्याचं आता पोलीस तपासातून उघड झाले। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं काही वळण मिळतंय का याचाही शोध घेतला जातोय। तर सतीश वाघ हत्याकांड प्रकरण हे नेमकं आहे तरी काय? त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या का करण्यात आली? शिवाय वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी का दिली आणि आतापर्यंत या प्रकरणात कुणाकुणाला अटक करण्यात आली आहे? हा सगळा घटनाक्रम नेमका काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं। 9 डिसेंबरच्या पहाटे 6:30च्या सुमारास ते शेवाळवाडी परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते। तिथूनच काही अंतरावर डोळा ठेवून असणाऱ्या 4 जणांनी वाघ यांना जबरदस्तीने एका 4-चाकी गाडीत बसवलं आणि त्यांचं अपहरण केलं। या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ हडपसर पोलिसांना ही माहिती दिली आणि यावरून गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी लगेचच आपल्या तपासाला सुरुवात केली। 9च्या सुमारास गुन्हे शाखेला टीम रवाना करण्याचे आदेश देण्यात आले। तर 9:30 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या 12 टीम्सनं प्रत्यक्ष वाघ यांचा तपास घ्यायला सुरुवात केली। 12 वाजण्याच्या दरम्यान सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीनं सुद्धा सतीश वाघ यांचा तपास घेण्यात आला। त्यानंतर 3 वाजण्याच्या सुमारास स्वतः पोलीस आयुक्त हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। हा शोध सुरू असतानाच सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उरोळी कांचनच्या घाटात सतीश वाघ यांचा बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ही ग्रामीण पोलिसांना मिळाली। त्यानंतर हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस हे मृतदेह जिथं सापडलाय त्या ठिकाणी पोहोचले आणि रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला। सतीश वाघ यांचा मृतदेह हा निर्घुण हत्या करून ज्या परिसरात फेकण्यात आला तिथं घटनास्थळी रक्तानं माखलेला लाकडी दांडा आढळून आला होता। 72 वेळा चाकूनं त्यांच्यावर वार केल्याचंही वाघ यांच्या मृतदेहावरून आढळून आलं। इतकंच नाही तर मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांचा प्रायव्हेट पार्ट सुद्धा कापला असल्याचं बोललं गेलं आणि ही निर्घुण हत्या एका अनैतिक संबंधाच्या कारणातून झाल्याचं आता समोर आलंय। सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी ही त्यांच्याच पत्नीने म्हणजेच मोहिनी वाघ हिने दिली असल्याचं पोलीस तपासातून आता उघड झालं आहे। अनैतिक संबंधातून 5 लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांना संपवण्याचा कट हा त्यांच्याच पत्नीने रचला होता। मुख्य आरोपी अक्षय जावळकर याला मोहिनी वाघनं आपल्या नवऱ्याच्या अपहरणाची आणि हत्येची जबाबदारी सोपवली होती। पोलिसांच्या माहितीनुसार वाघ हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता। वाघ आणि अक्षय यांच्यात वाद झाले होते। त्यांनी अक्षयला खोली सोडायलाही सांगितलं होतं। मोहिनी वाघ यांच्याशी असलेली आरोपी अक्षयची जवळीक ही सतीश वाघ यांना खटकली होती आणि त्यामुळेच वाघ यांच्या जाचामुळे त्यांच्या पत्नीनं म्हणजेच मोहिनीनं अक्षयला आपल्या पतीचा काटा काढण्यास सांगितलं होतं आणि याच अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांचा आपल्या पत्नीकडूनच काटा काढण्यात आला। सुरुवातीला पोलिसांनी पवन कुमार शर्मा, विकास शिंदे आणि अक्षय जावळकर यांना अटक केली होती। त्यानंतर धाराशिवमधून 24 डिसेंबरला आतिश जाधवलाही अटक करण्यात आली आणि त्यानंतरच या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं। पुढील तपासात पत्नीनंच पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचं उघड झालं। त्यानंतर पोलिसांनी 25 डिसेंबरला मोहिनी वाघलाही अटक केली आहे। आता मंडळी, या प्रकरणातील ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचूच। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा लेट्स अप मराठी।